हक्क मागायला घरात यायचं आणि चोऱ्या करायच्या। आज चोरी केली, उद्या कोणाचा खून कराल ते काय नाही। तुम्ही निघा म्हटल्यावर निघा। मॉम मॉम तू शांत हो। हे बघ, तू त्यांना असं घरातनं बाहेर नाही काढू शकत, ओके? चल। तू म्हणतोयस ह्यांना घरातनं नाही बाहेर काढायचं? अरे स्वानंदी माझ्या रूम मध्ये काहीतरी शोधाशोध करत होती, चोरी करत होती आणि या वॉर्डन तिची साथ देत होत्या। ते काही नाही, त्यांना घरातनं निघायलाच पाहिजे। मॉम तू असं यांना बाहेर नाही काढू शकत। त्यांना विचार तरी, त्या तुझ्या खोलीत नेमकं काय करत होत्या? त्या म्हणतायत ना चोरी करत नव्हत्या, मग नेमकी कसली शोधाशोध करत होत्या ते विचारायला नको का त्यांना? स्वानंदी वहिनी, मी तुम्हाला आता इतकी वर्ष ओळखतोय, मी खात्रीनं सांगू शकतो तुम्ही काहीही कराल पण चोरी मात्र करणार नाही। तुम्हीच आम्हाला सांगा, तुम्ही मॉम आणि डॅडच्या खोलीत काय करत होतात? जर चोरी करत नव्हतात तर काहीतरी शोधाशोध तुम्ही करतच होतात ना? कसली शोधाशोध करत होता ते सांगा, म्हणजे हा चोरीचा आरोप तुमच्यावर लागणार नाही। बघा स्वानंदी वहिनी, मॉम डॅडच्या खोलीत तुम्ही परमिशन न घेता गेलात हे तुमचं चुकलंच। तुम्हाला काहीतरी एक्सप्लेनेशन द्यावंच लागेल। मी जर आता यांना सांगितलं की मी ते एनव्हलप शोधत होते तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। नाही, नको, यांना काहीतरी वेगळं कारण द्यायला हवं। शालिनी मॅडम, नाही म्हणजे माझं चुकलंच, मी तुमची परमिशन न घेता तुमच्या खोलीत गेले, पण त्याचं काय झालं, मी वॉर्डन मॅडमच्या औषधांचं प्रिस्क्रिप्शन शोधत होते जे डॉक्टरांनी नवीन बनवून दिलं होतं। अख्खं घर शोधलं, कुठेही सापडत नव्हतं। मला वाटलं साहेबांच्या खोलीत असेल म्हणून मी तिथे गेले होते, त्यात मला ते एनव्हलप सापडलं।